जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वैदेही मी आरबीके म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? मानस हा हात जोड. हो मानस हा हात जोड. हो देवा, वैदेहीला सुखी ठेव, आनंदी ठेव, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तो फोन उचलत नाहीये. कुठे तो? काही आयडिया आहे? कुठे तो म्हणजे? तुमचंच ठरलंय ना लंच साठी भेटायचं. अगं तुलाच भेटायला निघाला तो. हाय वैदेही. हाय, तू इथे? हो, आता तू येणार नाहीयेस म्हटल्यावर मी चालेल. चालेल ना? हो. मी आहे. ओ सॉरी, ये ना. वैदेही आजारी आहे ना? म्हटलं आल्यासारखं तिलाही भेटता येईल. हो राईट. बस ना, मी पाणी आणतो. या प्लीज. तसंही बाहेर खूप उकाड आहे. वैदेही, तू खरंच खूप नशीबवान आहेस. का वाटत्या? अगं बघ ना, इतका प्रेम करणारा नवरा मिळालाय तुला. तू एकदा शिंकलीस जरी ना तरी अख्खाच्या अख्खा द्रोणागिरी पर्वत आणून ठेवेल तुझ्या समोर. हे मात्र खरंय. ह्या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे. पण एक सांगू? बोल ना. मला मानसच्या प्रेमाची भीती सुद्धा वाटते. आता तो खूप हळवा आहे माझ्या बाबतीत. अजिबात नाही. तू आजारी आहेस की नाही? पडून राहा बरं. आता मला तर बरं वाटतंय. अगं बघू बरं.
म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाचा गुण लवकरच आलेला दिसतोय काय? आत्या तुम्ही का अगं लाजतेस काय? असंच एकमेकांवर खूप प्रेम करत राहा. ए वैदे, खरंच ताप कमी झालाय. हा म्हणजे प्रेमाच्या गोळीचा गुण खरंच लवकर आलेला दिसतोय काय? वैदेहीला ताप आलाय आणि खोकला पण झालाय. ऍक्च्युली काल रात्री आला होता ताप, मला आज सकाळी कळलं. रेवती, ऍक्च्युली मला माहिती आहे तू इकडे का आली असते. म्हणजे तू हेच बघायला आलीस ना की मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय. म्हणजे तू मला ओळखलंच नाहीयेस मानस. येस, काल तू खोटं बोलत होतास हे मला अजिबात कळलं नाही, पण आज तू खरं बोलतोयस हे मात्र मला कळलं. ते कसं काय? तुझ्या टोनवरून, तुझ्या आवाजात एक टेन्शन जाणवलं मला. आणि ते वैदेही आजारी असल्याशिवाय येणार नाही तेवढं तर मी तुला नक्कीच ओळखते मानस. अँड यू नो दॅट. स्वतःची ओळख लपवून माझ्याबद्दल बरीच माहिती गोळा केलीस. आणि त्याचं खरं कारण मी तुला सांगितलंय मानस, राईट? नाही, आणि तूच बघ ना, ती जी मी ओळख करून घेतली त्याचा आज तुलाच फायदा झाला. तुझा जेन्युइन प्रॉब्लेम मी समजू शकले. बरं, तू काही घेणार आहेस? चहा कॉफी वगैरे? नाही नको, फक्त आणखी एक ग्लास पाणी. खूप उकाड आहे बाहेर, मग आपण डायरेक्ट कामाला लागूया. हो, आणतो. आणि जस्ट मी वैदेहीला सांगून येतो की तू आलीस आणि आपण कामाचं बोलतोय. शुअर. आलो. तुला माहित नाहीये मला तुझी कविता, तुझं गाणं किती आवडतं ते. हे बघ कसं आहे माहितीये का, तुझं गाणं, तुझी कविता ऐकल्यावर ना माझं बंद पडलेलं हृदय सुद्धा परत धडधडू लागेल. वैदेही प्लीज यार, हे असं बोलायची काही गरज नव्हती. आपल्याला अजून 100 वर्ष एकत्र जगायचं. मॅडम, तुम्हाला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्यापासून ही शाळा बंद म्हणजे बंद. आणि शाळा बंद नाही केली तर? इथे लहान मुलं आहेत, आम्हाला उगाचच ऍक्शन घ्यायला भाग पाडू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनींना धमकावण्यासाठी आज 2 अधिकारी पाठवले होते, पण वहिनी ऐकायला तयारच नाहीत. त्या म्हणाल्या मी शाळा इथेच भरवणार आणि ही जागा सोडणार नाही. शिक्षण हा मुलांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा. मनवा पास. हे प्रकरण अंगाशी येईल आपल्या. प्रकरण अंगाशी आलं तरी तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, म्हणून मला कशाचीच भीती वाटत नाहीये. आत्ताच्या आता इकडे यायचं घरी भेटायला. अहो ते शक्य नाहीये. बरं आहे तरी कुठं ते तर सांगशील. मी आमची फोटो फ्रेम रिपेअर करायला आले होते. कुठली? अभिची आणि माझी फोटो फ्रेम. म्हणजे त्या फोटो फ्रेमच्या तुमच्या फोटोच्या मागे आपल्या दोघांचे फोटो लावले होते, ते गावले वाटतं तुला. हे फक्त एकाच फ्रेम मध्ये नाही, सगळ्या फ्रेम मध्ये लावल्यात आपण. म्हणजे ते फोटोज बाबांना सापडले. मिस विभूती शिवकर, यू आर फायर्ड. सर हे काय आहे सर? तेच जे तुम्ही वाचताय ते काय ना, मला या ऑफिसमध्ये हलगर्जीपणा करणारी आणि दुतोंडी वागणारी माणसं नको. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी तुमची सगळी कामं चोखपणे केलेली आहेत सर. जस्ट गिव्ह मी वन चान्स सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. आई, गाडी थांबल्यावर एक्झॅक्टली काय दिसतंय ते बघतोय मी. दादा, आता कशाला टाइम वेस्ट करताय? काही नाही त्यात, मी बघितलं ना. आलीस? बरं झालं. जरा स्टूल पकड. तुलाही माहिती आहे नदीवर काय झालंय ते. आणि कालचा इन्सिडेंट बघून असं खरंच वाटत होतं की गार्गीच्या जीवाला धोका आहे रे. आता कोण आलंय?
म्हणजे ती मुलगी बरोबर बोलत होती.